नमस्कार. काळा पाणी नुसतं नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो नाही का? या नावात भीती आहे, वेदना आहे आणि त्याचबरोबर एक विलक्षण त्याग आणि धाडसही आहे. ही फक्त एक शिक्षा नव्हती, तर स्वातंत्र्यासाठी दिलेली एक जिवंत आहुती होती. चला, आज आपण सेल्युलर जेलच्या त्या भिंतीआड दडलेल्या याच शौर्याच्या, याच संघर्षाच्या कहाणीला जवळून समजून घेऊया. तर काळा पाणी म्हणजे नेमकं काय? शब्दशः अर्थ तर सोपा आहे, काळं पाणी. पण याचा खरा अर्थ खूपच खोल आणि भयानक होता. विचार करा, कैद्याला फक्त समुद्रापलीकडे अंदमानला पाठवलं जात नव्हतं, तर त्याला त्याच्या समाजातून, त्याच्या धर्मातून, अगदी त्याच्या अस्तित्वातूनच जणू काही हद्दपार केलं जायचं. कारण त्या काळात समुद्र ओलांडणं हे पाप समजलं जायचं. म्हणजे बघा, ही शिक्षा म्हणजे एक प्रकारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक मृत्यूदंडच होता. आपल्या चर्चेचा पहिला टप्पा काळा पाणी, एक भयंकर शिक्षा. पण प्रश्न हा आहे की ब्रिटिशांना इतकी क्रूर, इतकी निर्दयी शिक्षा तयार करण्याची गरजच का पडली असेल? याचं उत्तर फक्त राजकीय नाहीये, तर त्यामागे एक खूप मोठं मानसशास्त्रीय कारण दडलेलं आहे. हे सगळं सुरू झालं 1857च्या उठावानंतर. तो उठाव ब्रिटिशांसाठी एक जबरदस्त धक्का होता. त्यांना पहिल्यांदाच कळलं की भारतीयांची एकजूट आणि स्वातंत्र्याची आस किती तीव्र आहे. ही जी भावना होती ना, हीच त्यांना चिरडून टाकायची होती. त्यांना अशी जागा हवी होती जिथे क्रांतिकारकांना पाठवून त्यांचा आवाज कायमचा दाबला जाईल. एक अशी जागा जी मुख्य भूमीपासून इतकी दूर असेल की तिथून परतण्याची आशाच संपून जाईल. आणि ती जागा त्यांना सापडली, अंदमानच्या बेटांवर. एक नैसर्गिक तुरुंगच जणू. आणि मग याच गरजेतून ब्रिटिशांनी एका वास्तूची निर्मिती केली. एक अशी वास्तू जी इतिहासात सेल्युलर जेल म्हणून कुप्रसिद्ध झाली. हे फक्त एक तुरुंग नव्हतं, हे एक यंत्र होतं. माणसाच्या आत्म्याला, त्याच्या धैर्याला तोडण्यासाठी, चिरडण्यासाठी बनवलेले क्रूर यंत्र. ही जेल बांधायला विचार करा, तब्बल 10 वर्ष लागली. 1896 मध्ये बांधकाम सुरू झालं आणि 1906 मध्ये पूर्ण झालं. या 10 वर्षात त्यांनी फक्त विटा सिमेंटची इमारत नाही बांधली, तर एक अशी भूलभुलैया रचली जिथून निसटण्याचा विचार करणं सुद्धा अशक्य होतं. असं वाटतं जणू प्रत्येक वीट कैद्याच्या मनात फक्त आणि फक्त निराशा भरण्यासाठीच रचली गेली होती. या तुरुंगाची क्रूरता फक्त एका आकड्यातून समजू शकते. तो आकडा आहे 698. हो, तब्बल 698 एकांत कोठड्या. प्रत्येक कैद्याला इतरांपासून पूर्णपणे वेगळं ठेवण्यासाठी, त्याचा आवाज, त्याचं अस्तित्व, सगळं काही पुसून टाकण्यासाठी. आणि या जेलची रचना खरं तर तीच या क्रूरतेचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. सायकलच्या चाकासारखे 7 भाग आणि बरोबर मध्यभागी एक उंच टॉवर जिथून सगळ्यांवर नजर ठेवली जायची. याला पॅनॉप्टिकॉन डिझाईन म्हणतात. म्हणजे पहारेकरी सगळ्यांना बघू शकतो, पण एक कैदी दुसऱ्या कैद्याला अजिबात बघू शकत नाही. जरा कल्पना करून बघा, सतत आपल्यावर कोणाची तरी नजर आहे, पण आपण मात्र पूर्णपणे एकटे आहोत. हे एकांतवासाचं इतकं भयंकर रूप होतं की ते माणसाला आतून पोखरून काढायचं. बरं, तुरुंगाची रचना तर इतकी भयानक होती, मग विचार करा आतलं आयुष्य कसं असेल. कैद्यांचे जीवन, किंवा खरं तर नरकयातना. या भिंतींच्या आत आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना रोज कोणत्या दिव्यातून जावं लागत होतं ते आता पाहूया. इथला प्रत्येक दिवस अक्षरशः नरक होता. कैद्यांना बैलांसारखं तेलाच्या घाण्याला झुंपलं जायचं, शरीर अक्षरशः मोडून पडेपर्यंत. नारळाच्या काथ्या कुटण्याचं ते वेदनादायी काम, रोजची मारहाण, अर्धपोटी जेवण, आणि ह्या सगळ्यापेक्षा भयानक होता तो एकांतवास, पूर्णपणे एकटेपणा. इथे माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच जणू काही काढून घेतला होता. पण इतका अमानुष छळ, इतक्या यातना, हे सगळं सहन करूनही ब्रिटिश एक गोष्ट तोडू शकले नाहीत. आणि ती गोष्ट होती आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं धैर्य, त्यांचा अदम्य साहस. उलट त्या अंधारातच स्वातंत्र्याची ज्योत जास्त तेजस्वीपणे जळत होती. या अदम्य साहसाचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विनायक दामोदर सावरकर. 1910 मध्ये त्यांना अटक झाली आणि 1911 मध्ये शिक्षा सुनावली गेली. एक नाही तर 2 जन्मठेपेची शिक्षा, म्हणजे तब्बल 50 वर्षांचा काळा पाणी. विचार करा, एखाद्या तरुण क्रांतिकारकासाठी हा एक प्रकारे मृत्यूदंडच होता. पण त्यांच्या धैर्याची उंची बघा. त्या कोठडीत ना कागद होता ना पेन, पण सावरकर थांबले नाहीत. त्यांनी त्या कोठडीच्या भिंतींनाच आपला कागद बनवलं आणि खिळ्याने, काट्याने हजारो कविता लिहिल्या आणि त्या लक्षात ठेवल्या. त्या फक्त कविता नव्हत्या, तर त्या अंधारातही धगधगत्या आशेच्या आणि प्रतिकाराच्या ओळी होत्या.
शरीर छळ सोसत होतं, पण मन आणि बुद्धी मात्र जिवंत होती. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही कहाणी फक्त सावरकरांची नाही. ही कहाणी आहे बारिंद्र कुमार घोष यांची, बटुकेश्वर दत्त यांची, उल्हासकर दत्त यांची आणि त्यांच्यासारख्या अशा हजारो क्रांतिकारकांची ज्यांची नावही आपल्याला माहीत नाहीत. त्या प्रत्येकाने हा अमानुष छळ सोसला आणि आपापल्या परीने स्वातंत्र्याचं स्वप्न जिवंत ठेवलं. तर मग ह्या नरक यातना संपल्या कशा? या तुरुंगाचं भवितव्य हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेलं होतं. जसा लढा तीव्र होत गेला तसं इथलं चित्रही बदलू लागलं. 1930 नंतरचा काळ. भारतात स्वातंत्र्याची चळवळ एका नव्या उंचीवर पोहोचली होती. गांधीजींच्या आंदोलनांनी संपूर्ण देशात एक नवी ऊर्जा भरली. याचा परिणाम असा झाला की ब्रिटिशांवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड दबाव वाढला आणि अखेर त्यांना झुकावंच लागलं. सेल्युलर जेलची दारं हळूहळू उघडू लागली आणि राजकीय कैद्यांची सुटका सुरू झाली. हा त्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या अदम्य साहसाचा विजय होता. आणि मग तो दिवस उजाडला. भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण प्रश्न हा होता की ज्या तुरुंगाने इतक्या वीरांच्या वेदना आणि त्याग पाहिला, त्याचं काय होणार? त्या भिंतींचा वारसा कसा जपला जाणार होता? 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि इतिहासाने एक विलक्षण वळण घेतलं. जे सेल्युलर जेल एकेकाळी अत्याचाराचं आणि जुलमाचं प्रतीक होतं, तेच स्वतंत्र भारतात राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झालं. म्हणजे बघा, जिथे कधी स्वातंत्र्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, आज त्याच ठिकाणी त्यागाची आणि शौर्याची गाथा मोठ्या अभिमानाने सांगितली जाते. या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते की काळापाणी ही फक्त एक शिक्षा नव्हती. ती भारतीय धैर्याची, भारतीय आत्मविश्वासाची एक अग्निपरीक्षा होती. अमानुष छळ, भयानक एकाकीपणा आणि मृत्यूची सतत टांगती तलवार, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन स्वराज्य हे स्वप्न कधी विझलं नाही. उलट ते अधिकच तेजस्वी झालं. आज आपण ज्या स्वतंत्र हवेत श्वास घेतोय ना, तो त्या असंख्य वीरांच्या त्यागाचा आणि बलिदानाचाच परिणाम आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण स्वातंत्र्याचा उल्लेख करू, तेव्हा त्या अज्ञात वीरांची आठवण नक्की काढूया, ज्यांनी काळ्या पाण्याच्या त्या अंधारात आपल्यासाठी स्वातंत्र्याचा सूर्योदय पाहिला. पण मग त्यांच्या त्यागाचं स्मरण आपण खऱ्या अर्थाने कसं ठेवू शकतो? हा एक प्रश्न आहे जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा.